बघा विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय सेवांचा अभ्यास करत असताना व्यवसाय सेवेमधील दुसरा प्रकार विमा, इन्शुरन्स या विमा या संज्ञेचा आपण अर्थ पाहिलेला आहे आणि त्याच्याविषयीची आपण प्रस्तावनासुद्धा पाहिलेली आहे. विमा ही नेमकी काय योजना असते त्याविषयीची आपण माहिती घेतलेली आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विमा या घटकामध्ये किंवा विम्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या संज्ञा वापरल्या जातात? विमेदार, विमेकरी, विमा हप्ता, विमा पॉलिसी, दावा, विषयी बाब, ह्या ज्या वेगवेगळ्या संज्ञा आहेत या संज्ञांविषयी आपण काय केलेलं आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे माहिती घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, विमा या व्यवसाय सेवेचा अभ्यास करत असताना या प्रकरणामधला अतिशय महत्त्वाचा भाग की ज्याच्यावरती तुम्हाला टिपा लिहायसाठी प्रश्न विचारलेला असतो 4 मार्काला, किंवा तुम्हाला दीर्घोत्तरी प्रश्न त्या ठिकाणी 8 मार्काला विचारलेला असतो की विमा या संज्ञेचा अर्थ सांगून विम्याची तत्त्व थोडक्यात स्पष्ट करा. असा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला 8 मार्कासाठी विचारलेला असतो, किंवा कुठल्या तरी एका विम्याच्या तत्त्वावरती त्या ठिकाणी तुम्हाला टिपा लिहायसाठी काय केलेला असतो, प्रश्न विचारलेला असतो. तर या पद्धतीनं विम्याची तत्त्वे हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तत्त्व म्हणजे काय? तर तत्त्व म्हणजे एखाद्या गोष्टीवर मूलभूत प्रकाश टाकणारे विधान. त्याला आपण तत्त्व असं पाठीमागं व्यवस्थापनाची तत्त्व शिकत असताना पाहिलेलं होतं. किंवा तत्त्व म्हणजे असा नियम की ज्याला सत्य म्हणून काय केलं जातं, स्वीकारलं जातं. ज्याला सत्य म्हणून काय केलं जातं, स्वीकारलं जातं. असा सर्वसाधारण नियम की जो सर्वांना लागू पडतो त्यांना आपण तत्त्व असं म्हणतो. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, विम्याची तत्त्व म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर विम्यासंबंधी सर्वसाधारण नियम. विम्यासंबंधीचे सर्वसाधारण नियम कोणते? सहकाराची तत्त्व प्रिन्सिपल्स ऑफ कॉपरेशन. सहकाराची तत्त्व म्हणजे सहकारासंबंधीचे नियम. तसं या ठिकाणी विम्याची तत्त्व म्हणजे विम्यासंबंधीचे काही नियम. त्यांनाच आपण तत्त्व असं म्हणू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या तत्त्वांचा, विम्याच्या तत्त्वांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावायचा आहे. मग विम्यासंबंधीचे जे नियम आहेत ते नियम त्या ठिकाणी विमेदार म्हणजे जो व्यक्ती विमा घेतो तो व्यक्ती, आणि विमेकरी म्हणजे विमा कंपनी, या दोघांनीही ही तत्त्व पाळायची असतात, किंवा दोघांनीही या नियमांचं तंतोतंत काय करायचं असतं, पालन करायचं असतं. तरच विद्यार्थी मित्रांनो, विम्यामध्ये त्या ठिकाणी नुकसान भरपाई दिली जाते. एखाद्या व्यक्तीनं म्हणजे विमेदाराने किंवा विमेकऱ्यानं जर त्या ठिकाणी तत्त्व पाळली नाहीत तर त्या ठिकाणी विमा करार विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वात येऊ शकत नाही, किंवा विमा करार हा पूर्ण होऊ शकत नाही. त्या पद्धतीनं तुम्हाला नुकसान भरपाई मिळू शकत नाही. आणि म्हणून विम्याची जी तत्त्व आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही विम्याची तत्त्व ही अत्यंत महत्त्वाची आहेत. म्हणजेच विम्याचे जे नियम आहेत हे नियम त्या ठिकाणी विम्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर असे हे नियम नेमके कोणते? तर त्या नियमांचा किंवा त्या तत्त्वांचा अभ्यास या ठिकाणी आपण करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं जे पहिलं तत्त्व आहे ते म्हणजे परमोच्च विश्वासाचे तत्त्व. परमोच्च विश्वासाचे तत्त्व. परमोच्च म्हणजे काय? मला परमोच्च आनंद झाला होता. परमोच्च आनंद झाला होता म्हणजे काय? अत्यानंद झाला होता, जास्तीत जास्त आनंद झाला होता, ठीक आहे ना. तसं परमोच्च म्हणजे जास्तीत जास्त विश्वासाचे तत्त्व. जास्तीत जास्त विश्वासाचे तत्त्व. मग हा विश्वास कोणावरती पाहिजे? तर विद्यार्थी मित्रांनो, विमा करार करत असताना विमेदार म्हणजे विमा घेणारी व्यक्ती आणि विमेकरी म्हणजे विमा देणारी किंवा नुकसानीची भरपाई करून देण्याची हमी घेणारी कंपनी, त्याला आपण विमेकरी असं म्हणतो. काय म्हणतो तिला? विमेकरी असं म्हणतो. या दोघांचाही एकमेकांवर त्या ठिकाणी जास्तीत जास्त काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. तर विमा अस्तित्वात येईल, तरच विमा हा काय होईल त्या ठिकाणी अस्तित्वात येईल, ठीक नाही. मग आपण त्यांना त्या ठिकाणी 2 पक्ष म्हणूया. काय म्हणूया? 2 पक्ष. या 2 पक्षापैकी
एक पक्ष हा विमेदार म्हणजे विमाधारक जो पॉलिसी घेतो तो, आणि दुसरा पक्ष विमेकरी. विमेकरी म्हणजे विमा कंपनी, नुकसान भरपाईची हमी देणारी संस्था किंवा व्यक्ती, त्याला आपण काय म्हणतो, विमेकरी असं म्हणतो. काय म्हणतो, विमेकरी असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, विमाच्या करारामध्ये या दोन्ही पक्षांचा म्हणजे विमेदार आणि विमेकरी या दोघांचाही एकमेकांवर त्या ठिकाणी पूर्णपणे किंवा परमोच्च विश्वास असला पाहिजे. परमोच्च विश्वास असला पाहिजे. म्हणजेच नेमकं काय, तर विद्यार्थी मित्रांनो, विमा पॉलिसी घेत असताना, विमा करार करत असताना या दोघांनीही त्या ठिकाणी एकमेकांना संपूर्ण सत्य माहिती काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. दोघांनीही एकमेकांना काय केले पाहिजे, संपूर्ण सत्य माहिती सांगितली पाहिजे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, जो व्यक्ती विमा घेतोय म्हणजे जो विमाधारक आहे, त्या विमाधारकाला जर स्वतःच्या जीवनाचा विमा घ्यायचा असेल, स्वतःचा आयुष्याचा विमा घ्यायचा असेल, तर त्यांना आपल्या आरोग्यासंबंधी, आपल्यासंबंधी संपूर्ण माहिती ही विमा कंपनीला काय केली पाहिजे, सत्य माहिती सांगितली पाहिजे. काय केली पाहिजे, सत्य माहिती सांगितली पाहिजे. सर्व भौतिक गोष्टी स्पष्ट आणि परिपूर्णपणे त्या ठिकाणी विमा कंपनीकडे काय केल्या पाहिजेत, उघड केल्या पाहिजेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा ज्या व्यक्तीचा विमा घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीला समजा HIV म्हणजे एड्सचा आजार झालेला आहे, ठीक की नाही, आणि ही माहिती जर त्या ठिकाणी त्यानं विमा कंपनीपासून दडवून ठेवली, तर त्या ठिकाणी परमोच्च विश्वासाच्या तत्वाचा काय होतो, त्या ठिकाणी भंग होतो. काय होतो, परमोच्च विश्वासाच्या तत्वाचा काय होतो, भंग होतो. आणि त्यामुळं मग विमा कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई द्यायला त्या ठिकाणी बांधील असणार नाही. आणि त्यामुळं ज्या व्यक्तीचा विमा घ्यायचा आहे त्यांना आपल्या स्वतःसंबंधी किंवा आपल्या मालमत्तेसंबंधी त्या ठिकाणी संपूर्ण सत्य माहिती ही विमा कंपनीला काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. लक्षात येते. म्हणजे ज्या व्यक्ती किंवा समजा त्या व्यक्तीला आपल्या मालमत्तेचा विमा घ्यायचा असेल, तर मालमत्तेचा विमा घेताना सुद्धा त्या मालमत्तेविषयी संपूर्ण माहिती सांगितली पाहिजे. त्या मालमत्तेमध्ये विषय बाब म्हणजे जो विमा घेत आहे त्या व्यक्तीचं त्या मालमत्तेमध्ये त्या ठिकाणी विमाहित असलं पाहिजे. त्यानं स्वतःच्याच मालमत्तेचा काय केला पाहिजे, विमा घेतला पाहिजे. लक्षात येते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विमेदाराने विमा कंपनीला संपूर्ण सत्य माहिती काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, जो विमेकरी आहे, विमेकरी म्हणजे विमा कंपनी, या विमा कंपनीनं सुद्धा विमाधारकाला विमा कराराच्या अटी, विमा कराराच्या शर्ती, नुकसान भरपाई कशी दिली जाईल, ठीक की नाही, तर या बाबीविषयी स्पष्ट माहिती त्या ठिकाणी काय केली पाहिजे, विमाधारकाला दिली पाहिजे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की जो विमा घेणार आहे तो विमेदार, आणि जी कंपनी हमी देणार आहे ती विमेकरी म्हणजे विमा कंपनी, या दोघांनीही एकमेकांना त्या ठिकाणी संपूर्ण सत्य माहिती काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. संपूर्ण सत्य माहिती काय केली पाहिजे, सांगितली पाहिजे. तर विमा करार काय होईल, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वात येईल. जर खोटी माहिती सांगितली, जर अस्पष्ट माहिती सांगितली, तर विमा कंपनी विद्यार्थी मित्रांनो तुमचा दावा त्या ठिकाणी काय करू शकते, फेटाळू शकते. लक्षात येते. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, शरदराव नावाची एक व्यक्ती आहे आणि या शरदराव नावाच्या व्यक्तीनं त्या ठिकाणी विमा घेत असताना आपल्याला हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे, आपल्यावरती हृदय शस्त्रक्रिया झालेली आहे, याची माहिती विमा कंपनीला दिली नाही. परंतु विमा घेतल्यानंतर एक 6 महिन्यानंतर, वर्षभरानंतर त्या ठिकाणी त्यांच्या हृदयाची प्रक्रिया बंद पडून त्या ठिकाणी त्यांचा काय झाला, त्याच्यामध्येच काय झाला, मृत्यू झाला. लक्षात येते.
आणि मग ही वस्तुस्थिती त्या ठिकाणी 1 वर्षानंतर विमा कंपनीला समजली की जी माहिती शरदरावांनी त्या ठिकाणी विमा कंपनीला काय केली होती, दिलेली नव्हती, ती त्यांनी लपवून ठेवलेली होती. काय केलेली होती? लपवून ठेवलेली होती, हे की नाही. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो विमा कंपनी ही शरदरावांच्या कुटुंबाला त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यासाठी त्या ठिकाणी बांधील नाही. नुकसान भरपाई देण्यासाठी बांधील नाही.